कमलेश पाटील. पहिल्या बॉलवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खऱ्या अर्थानं बॅकफुटला जाऊन या ठिकाणी टॅप फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु या बॉलवरती धावा मात्र येत नाहीये. कमलेश पाटील वडवडी ठाणे जिल्ह्यातून आज मात्र या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये आला. पहिल्याच बॉलवरती डॉट चेंडू आलेला आहे. सेकंड बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. ओहो, हलकेतने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र इथे पूर्ण केली आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन लावलंय. एक धावेच्या साह्यानं हुसेन टाके ऑफ द मार्क आपलं स्वतःचं खातं ओपन केलंय. एका धावेच्या साह्यानं इथे आता स्ट्राईक रोटेट झाले आहे आणि ज्याने गेल्या वर्षीच घोटवड्याच्या मैदानावरती अक्षरशः हाफ सेंचुरी मारली होती आणि खऱ्या अर्थाने खेळपट्टीला तो नतमस्तक झाला होता, तो क्षण मला अजूनही आठवतोय. तोच परेश ठाकूर आता मैदानावरती आलाय. आज मात्र या खानावच्या खेळपट्टीवरती कशा पद्धतीने त्याचा खेळ असणार हे पाहण्यायोग्य असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे नजर लागावी की काय असं चित्र मात्र पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती डक आउट स्वरूपात फलंदाज परेश ठाकूर बॅक टू द पॅव्हलियन. तत्पूर्वी आपण या ठिकाणी पाहतोय सन्मान्य भगवान नाकवा यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा इनाम असणार आहे. सोमती ग्रुप साखर यांच्याकडून सुद्धा प्रति विकेटसाठी 500 रुपयाचा इनाम आहे. तर धन्यवाद. पाहूया जेवढ्या विकेट या ठिकाणी गोलंदाज घेणार आहे, तर प्रति विकेटसाठी सन्मान्य भगवान नाकवा यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम असणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. उडीत मैदानाच्या दिशेनं पहिलेच 3 बॉल कंप्लीट झालेले आहेत. धावफलकावरती धाव फक्त एक गडी बाद परेश ठाकूरला तंबूत पाठवलंय आणि नवीन फलंदाज आता मागील मॅचमध्ये त्याने फलंदाजीचा जलवा या मैदानावरती दाखवला होता, तो चैतन्य पाटील मैदानावरती आलेला आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे पिच क्युरेटर ज्याने अगदी पाठा विकेट बनवली असे सन्माननीय हेमंतजी थळे साहेब यांचा देखील आभार व्यक्त करतोय. आजचा 3रा दिवस आहे, तरी देखील खेळपट्टी पहा, कोणत्याही प्रकारचा खड्डा किंवा कुठे लेवल मात्र गडबड झाली नाहीये. अगदी चांगल्या पद्धतीने एक पाठा, एक टणक विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि याचं सर्व श्रेय हे मात्र आपण हेमंत थळे यांना मात्र देऊया. उडीत मैदानाच्या दिशेनं कमलेश, ठाणे जिल्ह्यातील हा खेळाडू बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅकवर्ड पॉइंटला गेला आणि धावा घेण्याचा प्रयत्न बिलकुल करत नाहीयेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पहिलं षटक म्हटलं की मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे, रिस्ट्रिक्शन आहेत. फक्त 2 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर, त्यातील एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि दुसरा खेळाडू हुयात मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. आकाश तवसाळकर याच्याकडे हा हॅलो चेक. तत्पूर्वी जो सामना चालू आहे, क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात साखर संघ, या संघासाठी प्रति विकेटसाठी जे आपण 500 रुपये बक्षीस जो इनाम लावला होता, तो 500 रुपये न राहता 1000 रुपयाचा इनाम आहे प्रत्येक विकेटसाठी. सोमती ग्रुप साखर आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर भगवान नाकवा साखर यांच्याकडून 1000 रुपयाचा इनाम असणार आहे प्रत्येक विकेटसाठी. धन्यवाद. धन्यवाद. आपण एक इनिंग समाप्त झाली की बक्षीस लावणार आहोत. निलेशजी पाटील पुढे मॅचच्या दिशेनं अर्थातच पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 गडी बाद 1 अशी धावसंख्या. षटक आवडले असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. ज्याने पाऊल प्लेच्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अक्षरशः या ठिकाणी बांधून ठेवलं होतं. मग हुसेन टाके असेल किंवा त्याच वेळेला परेश ठाकूर असेल, या 2 फलंदाजांना बाद केल्यानंतर आता पाहूया कशा पद्धतीने हा डाव सावरणार आहेत. जेव्हा टॉप ऑर्डर चांगल्या पद्धतीने काम करत नाहीये, ती संपूर्ण जबाबदारी आता मिडल ऑर्डरवरती येणार आहे आणि आता मिडल ऑर्डरसाठी खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती प्रस्थान करतोय. उरण तालुक्यातील हा एक मोठा विस्फोटक फलंदाज, नाव आहे त्याचं रोहित घरत.
रोहित घरत आता कशा पद्धतीने खेळी करणार तसं पाहायला गेलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी पूर्णपणे मागे ढकलण्याचं किंवा पिछाडीवरती नेण्याचं काम हे खऱ्या अर्थानं कमलेश पाटीलने मात्र केलंय. आणि आता वैयक्तिक पाहिलं आणि आपल्या स्पेनमधील शेवटली ओव्हर हाताळण्यासाठी नयन भगत मात्र आलाय. मागील मॅचमध्ये बॅटिंग असेल बॉलिंग असेल दोनही क्षेत्रामध्ये ज्याने अगदी उल्लेखनीय कामगिरी केली होती. परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे की कन्सिस्टन्सी या शब्दाला फार महत्त्व आहे. तुमचा खेळ हा सातत्याने त्या ठिकाणी झाला पाहिजे. मग गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल दोनही आघाड्यांवरती तुमचा खेळ हा सातत्यानं परिपक्व झाला पाहिजे आणि त्यासाठी इथे नयन भगत आला. पहिलाच बॉल आता हाताळणार आहे स्ट्राईक एंडवरती. मागील मॅचचा अर्थातच मॅन ऑफ द मॅच चैतन्य पाटील. आखो टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड डीप स्क्वेअरला हा चेंडू गेला. एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न खेळाडू अगदी वेगानं चेंडूवरती येतोय तोपर्यंत फलंदाजाकडे वेळ होता आणि या वेळेमध्ये 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावेच्या साह्यानं बऱ्याच वेळानंतर आमच्या दर्णगुंजीच्या हाताला चालना मिळते. 2 धावा वाढवल्यात आणि आता धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 3 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ. सेकंड राऊंडचा हा सामना मैदानावरती आहे आणि आज आपण पाहिलं तर इथे खऱ्या अर्थानं प्रत्येक संघ या ठिकाणी संघर्ष करताना पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न परंतु इथे डायरेक्ट हिट केलंय जरूर आणि आता पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. तीन गडी बाद 3 अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळतोय यश जंगली. यश जंगलीचा खेळ मी कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलाय. मग खानावचं मैदान असेल घोटवड्याचं मैदान असेल हरेश्वर मैदान असेल वर्सोलीचं मैदान असेल विविध मैदानावरती ज्याला मी बहरताना पाहिलेलं आहे. त्याची बॅटिंग जर इथे लागली तर खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघावरती दबावण्याचं काम हा नक्कीच करणार आहे. वय फार कमी आहे परंतु कमी वयामध्ये आपलं स्वतःचं नाव आपल्या घरच्यांचं नाव आपल्या गावाचं नाव त्यांनी रोशन केलं असं यश जंगली स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय. आता येणाऱ्या षटकांमध्ये या येणाऱ्या चेंडूंमध्ये एक बेभान बेधुंद आणि बेधडक असा खेळ या मैदानावरती मात्र करावा लागेल. नयन भगत तिसरा बॉल असेल या षटकातील. ओहो या ठिकाणी जस्ट स्टीअर करण्याचा प्रयत्न टप्पा आणि या ठिकाणी ॲक्युरेट होता. टप्पा पडण्यात स्लाइटली टर्न झाला आणि त्यानंतर पूर्णपणे इथे फलंदाज यश जंगली बीट झालेला आहे. 3 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेत. धावसंख्येचा दुष्काळ मैदानावरती इथे आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र आकाश तवसळकर यांनी मात्र चुकी केली आहे. कॅच ड्रॉप मैदानावरती केलाय तो कोणाचा तर यश जंगलीचा. एक घातक प्लेयर एक विस्फोटक फलंदाज म्हणून तो नेहमीच नावारूपाला येतो आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला माहितीच आहे एखाद्या खेळाडूला जर संधी मिळाली त्याचा जर कॅच सोडला की तदनंतर तो मात्र एक रौद्र रूप धारण करतो आणि त्या पद्धतीचं रूप इथे धारण करणार का हे मात्र पाहणं योग्य असेल. हो हलक्यातने जस्ट ढकलण्याचा प्रयत्न. पंचांचे हात जमिनीला समांतर लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू. 1 धाव वाढणार आहे. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेले आहेत. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ आणि अजूनही येणारे 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. पहिले 4 बॉल या ठिकाणी कंप्लीट झाली आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली. 1 धावेवरती संतुष्ट झाली आहेत. 1 धावेच्या साहाय्याने धावफलकावरती 6 धाव आलेल्या आहेत आणि आमचा आवाज अजून सुद्धा पाहिलं तर मैदानाच्या चहूबाजूला अक्षरशः घुमघुमतोय आणि याचा जे श्रेय आहे ते आपण DJ योगेशला देऊया आणि याच आवाजावरती प्रभावित होऊन उलेजी नागवा यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक हे मात्र आमच्या DJ योगेशनं आलेलं आहे. या चेंडूवरती संधी दिली कॅच ड्रॉप केला आणि त्याचा परिणाम षटकार. बारा धावा धावफलकावरती झालेले आहेत. बघा वाळवंटामध्ये जसा एक पाण्याचा थेंब मिळावा ना
तसं या मैदानावरती या षटकाराच्या तलाशमध्ये होत आहे आणि तो एक फटका आला आणि धावसंख्येला एक चांगला आकार देण्याचा प्रयत्न हा यश जंगलीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा यश जंगलीसाठी आमचे भोसलेवाडीचे मॅनेजर आणि त्याच वेळेला गब्बर फायटरचे अध्यक्ष सन्माननीय रमेशजी हायसाहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक यशसाठी आलेलं आहे. 6 धावेच्या साह्यानं 12 धावा फलकावरती आलेल्या आहेत. 2 ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला. आता वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज आकाश तवसाळकर. अलिबाग तालुक्यामध्ये चौल चुने कुळीवडा इथून त्याचा प्रवास सुरू झाला. मग नवगावचा महाशिवरात्र चषक असेल, सासवडीची स्पर्धा असेल, मग रोहा असेल, विविध तालुक्यांमध्ये तो प्रसिद्ध झाला आणि आज मात्र ॲज अ आयकॉन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची वर्णी लागते आहे. आणि आज नवतरुण खानावळच्या मैदानावरती त्याचा खेळ कसा असेल हे पाहण्यायोग्य असणार आहे. पहिला बॉल आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट कनेक्शन नाही आहे, परंतु नक्कीच या चेंडूवरती एक धाव मात्र धावून काढली आहे. नक्कीच बॅट कट लागली आहे आणि एका धावेच्या साह्यानं धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. स्ट्राईक इनवरती आता फलंदाज पुन्हा एकदा ज्याच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहिला तो यश जंगली स्ट्रायकिंग इनवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कॅच सोडला होता याच गोलंदाजानं आणि त्याचं प्रत्युत्तर षटकारामध्ये. जमिनीला समांतर एक धाव एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. 20 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या सत्राचा खेळ मार्गस्थ. एका बाजूला भोसले वॉरियर्स थेरुंडा तर दुसऱ्या बाजूला गन वॉटर स्पोर्टचा साखर. या दोन्ही संघादरम्यान हा क्रिकेटचा महासंघर्ष आपण अनुभवतोय. बॅटिंग करत असताना आतापर्यंत 20 या धावसंख्येवरती मजल मारली आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आणि खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर यश जंगली याला एक संधी मिळाली होती, त्या संधीचं सोनं करत असताना. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची कट लागली होती आणि कॅच मात्र सुटली आहे. कॅच पकडणं फार गरजेचं आहे. आता काही प्रेक्षकांच्या तोंडातून असं ऐकायला मिळत असेल की कदाचित थेरोडा संघाने कुठला बाबा वगैरे आणलाय का, परंतु असं मित्रांनो काहीच नाही आहे. आपल्या कर्तृत्वावरती, आपल्या मेहनतीवरती, आपल्या खऱ्या अर्थानं संघर्षावरती आपला रिझल्ट या ठिकाणी असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा अंधश्रद्धा आहेत, असं काहीच नसतं. तुमच्या कर्मांवरती, तुमच्या विचारांवरती, तुमच्या व्यवहारावरती बरंच काही अवलंबून असतं. पुढे एकदा उड्यात मॅचच्या दिशेनं या ठिकाणी यश जंगली. ओहो, बॅकफुटला गेला, अगदी वेगानं बॅट फिरवली, परंतु परफेक्ट कनेक्शन नाही आहे, नजर तीक्ष्ण नाही आहे आणि त्याचमुळे इथे डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे आतापर्यंत 20 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही शेवटले 2 बॉल्स मात्र येणं बाकी असेल. आकाश तवसळकर आता मात्र लईमध्ये येतोय, त्याला सूर गवसलाय या षटकामध्ये. एक षटका त्यांनी जरूर दिला, परंतु त्याचा अपवाद वगळता चांगली गोलंदाजी. बॅटची इनसाइड रिच. पुन्हा एकदा विकेट किपरने चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं आणि इथे मात्र धावा येत नाही आहेत. 5 बॉल कंप्लीट झालीत. शेवटला बॉल असेल तिसऱ्या ओव्हरमधील आकाश तवसाळकर. आमचे अर्थातच घोटडी गावातील मराठी उद्योजक अतुलजी पाटील यांची LED स्क्रीन आपण पाहतोय, त्यांचा देखील हार्दिक आभार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे सलगचे आपण पाहिलं तर 3 चेंडू मात्र डॉट टाकलेले आहेत, 4 चेंडू डॉट टाकलेले आहेत. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. आता धावसंख्येवरती आपण नजर मारली तर 20 या आकड्यावरती धावसंख्या आता थांबलेली आहे. येणाऱ्या या एका ओव्हरमध्ये इथे चांगल्या पद्धतीने फलंदाजी मात्र करावी लागेल. सन्माननीय अरुणजी खरं त्यांच्या वतीनं 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावले, तर नक्कीच 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तत्पूर्वी आपण वही अर्थातच NSC खानाव व नवतरुण मित्रमंडळ खानाव यांच्या वतीनं आयोजित केलेली ही भव्यदिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ज्याने सिंहाचा वाटा उचलला ते आमचे सर्वांचे लाडके अलिबाग तालुका प्रमुख शिवसेना सन्मान्य गुंदळी साहेब,
त्यांच्या सोबत नेहमीच त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे जितेंद्र दादा असतील, निलेश दादा असतील, खानाव ग्रामस्थ असेल, महिला मंडळ आणि त्याच वेळेला आमचं नवतरुण मित्रमंडळ, या सर्वांच्या अथक परिश्रमातून अथांग मेहनतीमधून एक मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी साजरी करतोय। अंतिम टप्प्याकडे ही स्पर्धा वळती आहे। वैयक्तिक पहिलं आणि आपल्या स्पेलमधील शेवटली ओव्हर हाताळण्यासाठी रोनित नाकवा मैदानावरती आलाय। जसं अगोदर त्याचं वर्णन झालं होतं की अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी असेल किंवा PNP चषक असेल किंवा आक्षीमध्ये होणारी प्रीमियर लीग असेल, अशा विविध ठिकाणी मी स्वतः रोनित नाकवाला पाहिलंय। गोलंदाजीमध्ये असलेला एक भारदस्तपणा किंवा त्याच वेळेला प्रचंड वेग, मध्येच एखादा स्लोवर, अशी वैविध्यपूर्ण फलंदाजाला कन्फ्यूज करणारी गोलंदाजी त्याच्या वतीनं आपल्याला सातत्याने पाहायला मिळते। परंतु स्ट्रायकिंग एंडवरती अजूनही चैतन्य पाटील आहे। मागील मॅचमध्ये त्याने धुव्वाधार फलंदाजी केली होती, परंतु आता मात्र बॅट संत पाहायला मिळते। या शेवटल्या 6 बॉलवरती आक्रमण हे चढवावं लागणार आहे। पहिल्याच बॉलवरती चैतन्य पाटीलच्या बॅटमधून चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर, येतो एक मनमोहक, बहारदार, विलोभनीय षटकार। अग्री गोळ्यांना पावणारी, नवसाला पावणारी देवी म्हणजे आई एकविरा देवी याचं गाणं आमच्या DJ मास्टरनं प्ले केलं। आणि नक्कीच आमची कोळी बांधव जेव्हा समुद्रामध्ये अगदी खोलवर जातात तेव्हा मात्र नक्की त्यांच्या नतमस्तक होतात, त्या म्हणजे आमच्या एकविरा आईला आपला प्रवास सुखाचा हो अशी प्रार्थना करत असतात। तर पुन्हा एकदा भोसले वॉरियर्सचे मॅनेजर, गब्बर फायटरचे अध्यक्ष रमेश हाळे साहेब यांच्या वतीनं 200 रुपयाचा पारितोषिक चैतन्य पाटीलसाठी। 6 धावेच्या साह्यानं 26 धावा, 26 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लास्ट ओव्हर इन द प्रोग्रेस। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, काय कॅच पकडलाय फलंदाज कमलेश पाटील, मॅन फ्रॉम वडवली ठाणे। कम ऑन डीजे। आमचं संपूर्ण व्यासपीठ, त्याच वेळेला महिलांसाठी आरक्षित मंडप आणि आमचं समालोचन कक्ष ज्यांच्या माध्यमातून उभारण्यात आला, असे आमचे RK मंडप डेकोरेटर्स खानाव प्रशांत टोपले आणि प्रभाकर टोपले, या दोघांचं देखील मी या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। हा जो कॅच पकडला तो म्हणजेच कमलेश पाटील कावा या नावानं तो मात्र या ठिकाणी प्रसिद्ध आहे आणि त्यासाठी अर्थातच उलेजी नाकवा यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक हे मात्र कमलेश पाटील यासाठी आलेलं आहे। निशांत, त्याचबरोबर सन्मान्य भगवान नाकवा यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। साखरगावचे रहिवासी आहेत सन्मान्य भगवान नाकवा यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा इनाम असणार आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, फार सुंदर क्षेत्ररक्षण झालं। धन्यवाद। रमेश हाले यांचे सख्खे भाऊ आता प्रदीप हाले या ठिकाणी आलेले आहेत आणि आता मात्र कशा पद्धतीने खेळ होणार। प्रदीप हाले म्हटलं की ॲज अ आयकॉन म्हणून बऱ्याच स्पर्धेमध्ये त्याला पाहिलंय आणि आता या 4 चेंडूमागे कशा पद्धतीने खेळ असेल। रोनित नाकवा, चांगला बॉल आहे, प्रचंड वेग आणि त्याच वेळेला इथे पूर्णपणे वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु प्रदीप हाले आपले विकेट सॅक्रिफाईस करतोय आणि फलंदाज बाद होतोय। नाहीये, पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती प्रदीप हालेला आणलं जातंय। येणारे अजून देखील या षटकातील शेवटले 3 बॉल्स मात्र शिल्लक आहेत आणि या 3 बॉल्सवरती मोठे फटके आले किंबहुना मी सातत्यानं म्हणत असतो की टेनिस क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान मापं किंवा छोटं किंवा मोठं नसतं। कित्येक मॅचेस आपण लो स्कोरिंग सुद्धा पाहिलेले आहेत, त्याच्यामुळे जरी धावसंख्या कमी असेल तरी देखील लढण्याची जिद्द ही भोसले वॉरियर्स थेरोडो या संघाकडे आहे। ओहो, इथे प्रचंड वेग, चांगल्या पद्धतीने खांद्याचा वापर, पंचांकडे पाहिलं कटाक्ष नजरेनं, परंतु जीवनामध्ये कधी कधी आपले बघा अंदाज चुकत असतात, तसेच क्रिकेटमध्ये सुद्धा अंदाज चुकला आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं सलगचा दुसरा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय। अजून देखील 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत। ओहो, इथे मात्र नियंत्रण सुटलं आणि त्याचमुळे पंचांनी त्याला दंडित केलं। 9 चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला
आणि आता एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. धरणी गुरुजी मला सांगत आहेत की आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये तब्बल 650 डॉट चेंडू मात्र टाकलेले आहेत आणि तसेच 25 नोप चेंडू इथे मात्र टाकण्यात आलेले आहेत. आणि हा सर्व रेकॉर्ड त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा लॅपटॉप नाही बरं का, फक्त मॅन्युअली त्यांच्या शीट्स आहेत आणि शीटवरती ते सगळं मेंटेन करत असतात. एकाच वेळेला माझ्या मते 6 ते 7 ठिकाणी त्यांना क्लिक करावं लागतं आणि त्यांचं ते स्कोरिंग त्यांचं ते मेंटेन करावं लागतं. खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं फॉर्मॅट आहे. 28 धावा दाफलकावरती आल्या, 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड, फ्री हिट असेल. ओहो, शफल झाला होता. फ्री हिटच्या बॉलवरती इथे निर्धाव चेंडू येणं हे नक्कीच अगदी खराब अशी अवस्था आपल्याला म्हणावी लागेल, कारण ह्या चेंडूवरती मोठा फटका येणं अपेक्षित होतं. शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका मारला, षटकार मारला, तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे अरुण खरे यांच्याकडून. षटकार येणार का? 28 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. ओहो, इथे मात्र वाईड लाईनच्या बाहेर पंच नाराज झाले. सुमित पवार यांचा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव बहाल केली आहे. धावसंख्या धाफलकावरती वाढते. 29 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटला बॉल या प्रथम सत्रातील. गोलंदाज रोनित नाकवा, तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय यश जंगली. बऱ्याच वेळ तो नॉन स्ट्राईक एंडवरती होता, आता मात्र स्ट्राईक एंडवरती आलाय. आणि आता या शेवटल्या बॉलवरती एखादा मोठा फटका येणार का, यासाठी नक्कीच त्याचं लक्ष सगळ्यांचं. मोठा फटका तर खेळून काढलाय. एक्स्ट्रा कावला, क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतो. एक मनमोहक संजीवनी चौका. दोन्ही संघादरम्यान जेव्हा टॉस झाला होता, टॉसचा कौल हा खऱ्या अर्थानं गण वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाकडे गेला. त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 4 ओव्हरमध्ये म्हणजे 24 बॉलमध्ये बॅटिंग करत असताना भोसले वॉरियर्स थेरोंडा या संघानं 33 धावा 4 गडी बाद जमा केलेले आहेत. तर जिंकण्यासाठी या ठिकाणी गण वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाला निर्धारित 24 बॉलमध्ये येथे जिंकण्यासाठी 34 धावांची गरज असणार आहे. द्वितीय सत्रामध्ये काय घडणार, काय बिघडणार याचं संपूर्ण लेखाजोखा ऐकवण्यासाठी घेऊन चलतोय आकाश मांजरेकर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो. सन्माननीय पांडुरंग पेरेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा इनाम असणार आहे. तर पाहूया, इथे जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 34 धावांची गरज असताना सन्माननीय उल्हासजी नाकवा यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा इनाम. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर पांडुरंग पेरेकर यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम. सन्माननीय श्यामगन यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा इनाम. अर्थात जर आपण पाहिलं तर प्रति षटकारामागे 1500 रुपयाचा इनाम असणार आहे. पाहूया, जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आणि अप्रतिम सामना रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. फार सुंदर असं गोड मैदान आपण पाहतोय आणि त्याचबरोबर तुडुंब गर्दी, प्रेक्षकांचा प्रतिसाद आपण पाहतोय. मोठा सामना मैदानामध्ये आहे. लेट्स प्ले. नवतरुण स्पोर्ट्स खानाव चषक 2025 मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्र. बघा, भव्य दिव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा असते ना, त्यावेळेला अलिबागकर स्पर्धेला प्रेम दाखवायला अजिबात कमी करत नाहीयेत. आज या स्पर्धेचं एक महत्त्व आपण पाहिलं ना, तर ग्रामीणचे 24 संघ आहेत. त्यांच्यासाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,55,000, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 80,000 रुपये, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 40,000 रुपये. हे सगळं असताना ना, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांना सायकल्स आणि मालिकावीरला एक बाईक दिली जाणार आहे. बरं, हा झाला एक फॉर्मॅट. दुसरा फॉर्मॅट आला, तिथे आला आहे आपण पाहिलं तर गाव टू गाव IPL फॉर्मॅट. यामध्ये 16 संघ आहेत.
जिथे 2 पारितोषिके असतील 1,50,000 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक असेल 80,000. तिथे सुद्धा उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर मध्ये मोटरसायकल दिली जाणार आहे. एक अद्भुत स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय. अनंत गोंधळी फाउंडेशन आणि नवतरुण स्पोर्ट्स खानाव यांचं खऱ्या अर्थानं आपण कौतुक करूया. बघा मैदानावरती हे जे काही ग्रास दिसतंय ना, गवत, हे नॅचरली उगवलंय. मग नॅचरली उगवलेल्या गवताला आपण जर चांगली जपणूक केली तर त्याचं एक उत्तम मैदान होऊ शकतं. हे या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. प्रचंड मेहनत आहे. कुठचीही स्पर्धा करायची ना तर मग त्यासाठी आपल्याला आतोनात प्रयत्न करावे लागतात. ग्रामस्थांची मदत असावी लागते आणि खानावकर आणि गोंधळी परिवार यांचं एक वेगळं नातं आहे. म्हणजे खानावकरांनी काही मागितलं नाही आणि गोंधळी परिवारांनी कधी काही कमी पडू दिलं नाही, असा काहीसा हे ऋणानुबंध आहेत. वळूयात मैदानावर. अक्षय पवार एपीच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. भोसले वॉरियर्स थेरोंडा आणि त्यांच्या समवेत गण वॉटर स्पोर्ट्स साखर या 2 संघादरम्यानची लढत आहे. टार्गेट 34चं आहे. मग कोणतरी म्हणेल अरे 4-4 खेळाडू ओपन फॉर्मॅटचे आहेत, हे 34 धावा आरामात होतील. मात्र क्रिकेट हा असा खेळ आहे मित्रांनो, जिथे क्षणाक्षणाला रणनीती बदलतात, क्षणाक्षणाला गोष्टी बदलत असतात. चैतन्य पाटील बघा कमालीचा आणि स्मार्ट क्रिकेटर आहे. फलंदाजाला त्याने फॉलो केला. ऑफस्टम्पच्या बाहेर फलंदाज जाताना दिसला, मग त्याच्या शरीरापासून अधिक लांब चेंडू ठेवला. ॲक्शन रिप्ले आपल्या सर्वांसमोर आहे. बघा फलंदाज शफल करतोय, पाहिलं, नजर ठेवली. यावेळेला विकेटवरती गोलंदाजी. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल अलॉंग विथ द कार्पेट. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय. हा दबाव आहे. 2 फलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाच्या 11 खेळाडूंवर दबाव दिलाय. सन्माननीय पांडुरंग पेरेकर यांच्याकडून साखर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी जे 500 रुपये होते ते 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. साखर गावचे रहिवासी आहेत सन्माननीय पांडुरंग पेरेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये असणार आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मग असं असताना चौकार आलाय. उलेजी नकवा साहेब यांच्याकडून चौकारासाठी 500 रुपये आणि भगवानजी नकवा यांच्याकडून 500 रुपये. कौतुक करूया डीजे योगेशचं. त्यांचं सुद्धा प्रसंगावधान चांगलं आहे. मैदानावरती काय घडतंय याच्यावरती नजर आहे. मग आपण कुठलाही कलाकार असलो ना तर आपलं लक्ष असणं गरजेचं आहे, कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. काय घडतंय त्याच्या आधारित आपली सुद्धा कृती केली पाहिजे. डीजे योगेशचं कौतुक करूया. ओडिया मैदानावरती कौतुक करावं लागेल कमलेश पाटीलचं, ज्याने 2 चेंडूंवरती 2 चौकार खेचले आणि तदनंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती डॉट आलाय. षटक क्रमांक 1 समाप्त. धावफलकावरती 11 धावा, येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. अशा पद्धतीची मॅच मैदानावरती आहे. बघा मैदानाच्या सभोवताली रसिक मायबाप प्रेक्षक आहेत. कोणीतरी वाट बघतंय मैदानावरती पवनकिनीची मॅच कधी येईल. तो उसर संघाकडनं खेळतोय, तो भिवंडीला बिलॉंग करतो. ग्रामीण विभागातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख. आगामी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं बिग बॅश अंडर 25 धमाका ही एक खूप मोठी स्पर्धा येते. मग त्यामध्ये आपण पाहिलं तर मोठमोठे खेळाडू पाहायला मिळतील. यंगिस्तान का वाव आणि यंगस्टर्सना एक सुवर्ण संधी असणारी क्रिकेटची स्पर्धा आगामी कालावधीमध्ये पाहायला मिळेल. उळियत मैदानावरती
बघा जे काय करायचंय हे चैतन्याला आणि परेशला जणू काय करायचंय. मग फलंदाजीमध्ये सुद्धा करिश्मा त्यांनाच करायचा आहे, गोलंदाजीमध्ये पण करिश्मा त्यांनाच करायचा आहे असं काहीसं वाटू लागलंय. 18 मधली 23 ची मॅच आहे. वाचवता आली ना तर हिस्ट्री बनेल. या वेळेला काय कमालीचा फटका खेचलाय, स्टायलिश षटकार. मध्ये एक ऍडव्हर्टाईज येते, बुल्स रेड बुल्स गिव्ह यू द विंग्स. तशा पद्धतीचा काहीसा हा फटका होता. काय रिव्हर्स स्वीप फटका खेळला, जबरदस्त. अक्षय पवार सावळेचा हा खेळाडू आज मैदान गाजवतोय. बघा तो नुसती फलंदाजी करत नाही तर मॅच चालवतो. ऑनसाइडच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट, गॅप मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षण काय कमालीचं झालंय. एकदा टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो त्या क्षेत्ररक्षकासाठी. वेल डन. अक्षय पोसणे मैदानाच्या आत काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अँगल करेक्ट आलाय. क्षेत्ररक्षकाने स्वतःला झोकून दिलं, मग बॉडी बॅलन्स आणि मग त्याच वेळेला कंट्रोल आणि चेंडू हातातून निसटून द्यायचा नाही, हा सुद्धा एक वेगळा टास्क आहे. बघा बॉडी बॅलन्स ज्या वेळेला जमिनीवरती जातं ना त्यावेळेला बऱ्याच वेळेला हातातून चेंडू निसटतो. मग अशा वेळेला कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. दरम्यानच्या कालावधीमध्ये चेंडू आलाय डॉट. 19 धावसंख्या धावफलकावरती आहे. 16 मध्ये 15 ची आवश्यकता. ही मॅच इथून मात्र आपण पाहिलं भोसले वॉरियर्स थेरोंडा संघाच्या बाजूने झुकताना थोड्या अंशीप्रमाणे वाटतंय जरूर. आ हा 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 दुधात माशी फलंदाज बाद. मात्र खेळात शेवटी ओळ हा नेहमी अंतिम चेंडू लिहितो हे विसरून चालणार नाहीये. वळीयट मैदानाच्या आत परेश ठाकूरला इथून मात्र विकेट मिळाले. परेश ठाकूरने म्हटलं की मॅच अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है. 14 मध्ये 15 ची मॅच आहे. अजूनही वाटतं की भोसले वॉरियर्स थेरोंडा संघाची बाजू थोडीशी आपण पाहिली ना थोडीशी अडचणीची आहे. साखर संघ इथून मॅच जर अगदी सहज खेळला, आरामात खेळला ना तर मॅच मध्ये सहज पद्धतीने त्यांना विजय मिळवता येऊ शकेल. सिंगल आली. कमलेश पाटील मैदानावरती आहे, नयन भगत मैदानावरती आहे. यांनी चांगली कामगिरी केली. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची भूमिका तितकीच उपयुक्त आहे. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून जबरदस्त फटका खेळलाय. चेंडू सीमारेषा पार फरार. मॅच इथून मात्र डोलायला लागली. एका बाजूला भोसले वॉरियर्स थेरोंडा, दुसऱ्या बाजूला गण वॉटर सप्लायर साखर संघ. साखर संघाचा आज नाद नाही करायचा. ज्या पद्धतीचा त्यांनी खेळ करून दाखवलाय, हुसेन टाकेनी जी आक्रमकता दाखवली त्याच्या समवेत इतर फलंदाज अर्थात आपण पाहिलं ना चैतन्य पाटील, परेश ठाकूर यांनी चांगला खेळ जरूर केला. मात्र
प्रतिस्पर्धी संघासमोर त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीची कामगिरी आहे. अक्षय पवार काय क्लास आहे. डीजे वाले बाबू केले पारितोषिक आलंय. उलेश नाकवा यांच्याकडून 500 रुपये. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा हुसेन टाकीला क्रॉस करेल. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. एकतर्फीपणा वाटू लागलाय. 11 मध्ये 6 ची रिक्वायरमेंट. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर चेंडू ठेवलाय. एक्स्ट्राची धाव मिळेल. खरी गोष्ट आहे, दुष्काळात 13वा महिना आलाय म्हणजे संघ अडचणीत आहे. आणखीन एक म्हण आठवली आहे, घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरतात. तशी काहीची परिस्थिती आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत. मॅचला ट्विस्ट येणार का? क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीही चुकी नाही. फलंदाज बाद. प्रेक्षक आहेत ना, ते म्हणत असतील हत्ती गेला आणि शेपूट राहिलाय. कारण 11 चेंडूंमध्ये फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. 10 मध्ये 5 ची आवश्यकता आहे. कोणीतरी म्हणेल एक मोठा फटका मार रे बाबा आणि मॅच संपव. कोणीतरी म्हणेल इथून जास्तीच्या विकेट जाऊ देत आणि मॅच मध्ये भोसले वॉरियर्स तेरुंडा संघ कमबॅक करू देत. क्रिकेट हा असा खेळ आहे ना मित्रांनो, जिथे शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत रिझल्ट सांगणं डिफिकल्ट आहे. आणि मग अशातच नवीन फलंदाज, चौलचा सितारा, अलिबाग की जान अर्थातच आकाश तवसाळकर मैदानाच्या आत आलाय. रोहित घरातला विकेट मिळाली आहे. ही विकेट किती उपयुक्त आहे ही येणारी वेळ सांगेल. आकाश तवसाळकर स्ट्राईक एंडवर आहे. हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पाडल्यानंतर थोडीशी उसळी, थोडासा वलय. फलंदाजासाठी करदन काळ. हरकत नाहीये, चेंडू शिल्लक आहेत. 9 मध्ये 5 ची रिक्वायरमेंट आहे. एखाद 2 चेंडू गोलंदाज काय व्हेरिएशन टाकतो हे बघण्यासाठी चेक केली तरी हरकत नाहीये. हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. मिड ऑन मधून चेंडू ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मिळाली. मॅच मध्ये जणू काही सन्नाटा आलाय. रसिक मायबाप प्रेक्षक सुद्धा आपण पाहिलं ना, कोणीतरी चहाचा घोट घेतोय, कोणीतरी चणे शेंगदाणे खातोय, कोणीतरी एकमेकांसोबत गप्पा मारायला सुरुवात करतायत, कोणीतरी एकच प्याला घेतोय. तो चहाचाच असावा. बरं, वळूयात मैदानावरती. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची ही शर्यत. इथे मात्र क्षेत्ररक्षकांनी जिंकली आहे. 2 धावा मिळतील. दिल्ली अब दूर नाही, कारण घोडं मैदान जवळ आलंय. धावफलकावरती 32 धावा. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. अशा पद्धतीची ही मॅच मैदानावरती रंगते. चांगला चेंडू आहे. डॉट आलाय. शेवटी गोलंदाज रोहित घरातने सांगितलं कुछ मीठा हो जाए. 1 डॉट आलाय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. निशांतजी पाटील यांनी आधीच्या मॅच मध्ये समालोचन करत असताना खूप छान वर्णन केलं की असे काही गोलंदाज असतात ज्यांच्याकडनं चांगली गोलंदाजी झाली, किंबहुना 6 चेंडूंमध्ये 2 धावा वगैरे वाचवल्या गेल्या ना, तर इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने त्यांचं नाव नोंदावं लागेल. मग ही किमया करण्यासाठी आपल्याकडे शेवटचा गोलंदाज चांगला आहे का याकडे लक्ष देणं गरजेचं. मग अशा वेळेला गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय अक्षय पोसणे आलाय. थेरुंडा गावचा हा खेळाडू. अक्षय पोसणे नाव आल्यावरती पारितोषिक सुद्धा आलंय. जर ही मॅच 6 चेंडूंमध्ये 2 धावा वाचवल्या तर मात्र आपण पाहतोय भोसले वॉरियर्सचे मॅनेजर, गब्बर फायटर्सचे अध्यक्ष रमेश थळे यांच्याकडनं पारितोषिक होतं जरूर. चलो खत्म, टाटा बाय बाय.
षटकार खेचला आणि इथून मात्र 5 चेंडू राखून मॅच जिंकली आहे विजयी संघ. अर्थातच गण वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन या ठिकाणी आपण करूयात. नेक्स्ट मॅच मैदानावरती रंगेल हरेश गायकर पुरस्कृत राजन स्पोर्ट्स बेलोशी विरुद्ध गण वॉटर स्पोर्ट्स साखर. दोन्ही संघाचे कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रेडी व्हा. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आमच्या समवेत आपण जॉईन व्हायचं आहे, कारण आपल्याकडे फार वेळ कमी आहे आणि अजून भरपूर सामने खेळायचे आहेत. त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ हा सुद्धा आम्हाला घ्यायचा आहे, तर थोडीशी घाई करायची आहे. धन्यवाद. अक्षय पवार माझ्या समोर